15 मे गुरुवार आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिली बातमी पहा। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादांचे कंबरडे मोडण्याचे काम भारतीय लष्कराने केले आहे। या कामगिरीबद्दल लष्कराचे आभार व्यक्त करणे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले। ऑगस्ट क्रांती मैदान येथे तिरंगा रॅली पार पडली। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला भारताचे लष्करी सामर्थ्य दिसून आले आहे। पाकिस्तानला भारताच्या लष्करी सामर्थ्यापुढे गुडघे टेकावे लागले। भारताची संरक्षण तयारी आणि सुरक्षा यंत्रणा भक्कम असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचे प्रत्युत्तर भारताने दिले आहे। रॅलीच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थितांनी स्मृती स्तंभास पुष्पचक्र अर्पण केले। त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले। पुढील बातमी बघा। वाढत्या अपघातांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेल्या शिवशाही बस सेवेने अखेर एसटी महामंडळाच्या ताफ्यातून निरोप घेण्याची तयारी केली आहे। प्रवासी सेवा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या या वातानुकूलित बस आता बंद करण्यात येणार असून पुनर्बांधणी करून त्यांचे रूपांतर साध्या लालपरी किंवा हिरकणी एशियाड बस मध्ये केले जाणार आहे। विशेष म्हणजे शिवशाही बस साठी एसटीने पूर्वीची लोकप्रिय एशियाड सेवा थांबवली होती। आता मात्र तीच एशियाड सेवा नव्या रूपात अवतरणार आहे। पुढील बातमी बघा। आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना मंगळवारी सकाळी शिंदे गटाचे नेते उदय सामंत अचानक राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये साधारण पाऊण तास चर्चा झाली। त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत। ही राजकीय भेट नव्हती असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिले। कामानिमित्त दादर परिसरात आलो होतो तेव्हा राज ठाकरे यांच्याकडे चहा घेण्याची इच्छा व्यक्त केली। त्यांनी घरी बोलवल्यानंतर खिचडी आणि चहा घेतला, पण कोणतीही राजकीय खिचडी शिजली नाही असे स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिले। पुढील बातमी पहा। हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून अंदमानात दाखल झाला आहे। अंदमानाच्या समुद्रात मंगळवारी मोसमी पाऊस दाखल झाला आहे। अंदमानानंतर मान्सून बंगालच्या उपसागराच्या काही क्षेत्र व्यापेल। त्यानंतर तो अरबी समुद्राच्या दक्षिण भाग, मालदीव, कोमोरिन भागापासून पुढे सरकणार आहे। यंदा मान्सून 8 ते 10 दिवस आधीच दाखल झाल्याने तो केरळमध्ये 25 ते 27 मे दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे। तर 2 जून पर्यंत पाऊस तळ कोकणात दाखल होऊन त्यानंतर कोकण मार्गाने तो राज्यभरात दाखल होण्यास सुरुवात होईल। परिणामी 6 ते 15 जून पर्यंत राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे।